लॉन्च केली गेली, त्यांना मात्र साथ मिळाली. आपल्या नवी मुंबईचे स्टार खेळाडू मिस्टर 360 म्हणून त्यांची एक विशेष आगली वेगळी ओळख. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट ज्यानं धनानून सोडलं, कम्प्लीट पॅकेज प्लेअर म्हणून एक वेगळी ओळख. धीरज भोईर, बिपिन म्हात्रे, सोहिल नाईक, त्यांचं संपूर्ण स्क्वॉड, त्यांचा आपण विशेष करून कौतुक करतोय. आज सुसज्ज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं यशवंतराव चव्हाण मैदान. अर्थातच धारावेचं हे सुसज्ज मैदान. पहिल्या सत्रामध्ये आपण IPL फेम आंतरराष्ट्रीय आवाज अनुभवला. प्राऊड ऑफ नवी मुंबई, रिस्पेक्टेड कुणालजी दाते सरांचा आवाज आणि चंद्रकांत शेट्टे सर आज पुन्हा एकदा या स्पर्धेसोबत जोडले गेल्यानंतर मात्र स्पर्धेची चर्चा संपूर्ण भारतभर होणार यातील मात्र शंका नाहीये. चर्चा होईल प्रत्येक एका संघाची, चर्चा होईल प्रत्येक एका खेळाडूची. मॅचला होती सुरुवात. विकी भोईर, रफ्तार के सौदागर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर अभिषेक आंगणे आणि राहुल चौधरी अशी स्फोटक जोडी. ओपनिंग पेर मैदानाच्या आतमध्ये सिक्स सेटिंग ॲबिलिटी असणारा खेळाडू अभिषेक आंगणे, त्याच्या समवेत राहुल चौधरी. परंतु गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे. ज्या गतीनं बॉल आला होता त्याच गतीनं उडवण्याचा प्रयत्न झालाय. What a magnificent effort this is. Cricket is a game of efforts. Cricket is a game of dedication. आणि समर्पकता दाखवली. चेंडूवरची नजर ठेवली. एका हातानं बॉलला अडवलाय. योगेश पवार फ्रॉम पेन अलिबाग, रणजीपट्टू. DY पाटील स्टेडियम मध्ये खरं तर अनेकांना ज्यांनी क्रिकेटचे धडे शिकवले, शिकवत आहेत, अनेक युवकांचे आदर्श, एक जबरदस्त फिटनेस ॲथलीट. आज खरं तर त्यांची चर्चा होईल. आज चर्चा होईल प्रत्येक खेळाडूची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. ओ बॅकफूट डिफेन्स, संरक्षणात्मक पवित्रा, गती फार छान आहे. या खेळाडूनं काल इम्प्रेस केलंय. चंदू शेट्टे सरांना जरूर आम्ही सांगू इच्छितो, काल 6 चेंडूमध्ये तब्बल 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम विकी भोईरने केलाय. जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये 42 असं टार्गेट होतं. 5 मध्ये ते टार्गेट आलं, 6 मध्ये ते टार्गेट आलं 27 आणि अंधुक प्रकाशामध्ये घड्याळामध्ये 7:10 झाली होती. अगदी अंधुक प्रकाश होता. समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज असताना सुद्धा 5 मध्ये 5 षटकार लगावत संघाला फायनल मध्ये क्वालिफाय करून दिलं. असा एक रन बहादूर अष्टपैलू खेळाडू विकी भोईर विथ बॉल, अ गोल्डन आर्म. यावेळेला इन स्विंगिंग बॉलिंग, ठाऊक फलंदाजाला कुठेही घाई नाही, गडबड नाही. दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. याला संयम आणि संयमानं हाताळत असताना फलंदाज राहुल चौधरी आपल्याला पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 4 या आकड्यावर ड्राईव्ह केला बॉल. अंगद पाटील इनसाइड द 30 या सर्कल आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बांधणी केली आहे संघाची. आज खरं तर प्रत्येक संघानं उत्कृष्ट आणि निवडक खेळाडू निवडलेत. ड्राईव्ह केला बॉल, मिनी हेलिकॉप्टर, इम्प्रोवाइज फटका. मॉडर्न टेनिस क्रिकेट आणि रबर बॉलच्या या फॉर्मॅटमध्ये सर्रास वापरला जाणारा हा फटका. पहिला षटकार बॅट्समन अभिषेक आंगणेच्या बॅटमनने येईल. 21st ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटिंग करणारी टीम भांडूप स्ट्रायकर्स. एकूण धावसंख्या बिनबाद 10. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं ना तरी अध्यात्माची प्रत्येकाला गरज आहे. आज ग्रामदेवतेला वंदनीय सुंदर असं गीत DJ मास्टरनं सादर केले. पुन्हा एकदा आम्ही DJ मास्टरचं मनापासून आभार आणि कौतुक करू. या संपूर्ण कार्यक्रमाला बहारदार साथ ते देत आहेत. GB DJ, नवी मुंबई, नवी मुंबईची भव्यता, खेळाडूंची वेगळी ओळख, त्यांचं टॅलेंट आज महाराष्ट्रानं ओळखलंय. मगाशी एक संघ खेळला भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली. अनफॉर्च्युनेट अपयश आलं, बट दॅट इज पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पनवेल धुंद्रे विभागाला बिलॉंग करणारा मिस्टर प्रसन्न पाटील. फिरकीचा जादूगार. पहिलाच बॉल फ्लाईट दिली आहे.
पहिल्याच बॉलवर बीट केला फलंदाज राहुल चौधरी. या फलंदाजाला राहुलची ओळख षटकार चौकार लगवण्याची त्याची क्षमता आणि मैदानाच्या कोणत्याही बाजूला खरतर षटकार लगावण्याची किमया करणारा हा पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज. त्याला आत्तापर्यंत थांबवलंय परंतु तो दीर्घकाळ थांबणारा नाहीये. आक्रमण करेल जरूर. इथे अचूक बॉल, अचूक लाईन आणि दिशा आपल्याला पाहायला मिळते. बॉलला हलकं टर्न दिलं. हो पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट अटॅक, द वे ही रिझम द गेम. मागच्याही मॅच मध्ये खर तर नामांकन सुद्धा त्याला मिळालं. मॅन ऑफ द मॅच अमित नाईक जरूर ठरला परंतु शेवटचा षटक चांगला हाताळलं प्रसन्न पाटीलनं. ओ यावेळेला थोडीशी चूक होईल आणि हे प्रात्यक्षिक रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये बऱ्याच अंशी तुम्हाला पाहायला मिळतं. मग मैदान थोडंसं ओलसर असतं. आउटफील्ड थोडीशी ओलसर चिकट झालेली असते. जरी स्टड्स तुम्ही वापरत असाल तरी सुद्धा बॉल कधी मात्र अगदी सरप्राइझिंगली डेव्हिएट होत असतो, हुलकावणी देत असतो ज्याला आपण म्हणतो. इथे मात्र थोडी हुलकावणी दिली अमित नाईकला. 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 एकूण धावसंख्या पुढे गेली डबल डिजिट मध्ये 12 या आकड्यावर. आता धावांना मी म्हणेन थोडं ऍक्सेलरेट करावं लागेल. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खुल्या गटातील अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फ्लाईट दिली. गोलंदाजाकडे असलेलं त्याचं वैविध्य, गोलंदाजाकडे असलेली त्याचं कौशल्य, त्याच्याकडे असलेली खरं तर फलंदाजाचं स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याच्याकडे असलेले प्लस पॉइंट रीड करण्याची क्षमता पहा. लाईन मागे खेचली आहे. अगदी जसा फलंदाज फॉरवर्ड गेला, मागे बॉल रिलीज केला, आउट स्विंग केलाय. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज नेहमीच आपण पाहिलं तर इम्प्रेसिव्ह खेळ. प्रसन्न पाटीलनं गेले कित्येक वर्ष आपल्या खेळातील नजराने त्यांना पेश केलेत. याही वेळेला इम्प्रेस करतोय. आतापर्यंत फेकले गेलेले 5 चेंडू, डॉट डॉट डबल डॉट अँड जस्ट अ सिंगल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आमच्या संवेद गुणलेखक रोनक तांडेल आम्हाला अपडेट करतायत. या षटकामध्ये 3 चेंडू डॉट केलेत आणि धावा खर्च केला प्रसन्नने फक्त 3. शेवटचा बॉल. ओ अंधाधुंद. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन मात्र रीड करता आली नाहीये. बॉल जसा पडला पुन्हा एकदा डेव्हिएट झाला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. टर्न झाला बॉल, सरप्राईज केलं बॅट्समन अभिषेकला आणि अगदी जागेवरच थांबवलंय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि आफ्टर 2 बॅटिंग करणारी टीम भांडूप स्ट्रायकर्स अगदी संथ गतीनं धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये. बिनबाद 13. असेल, तुम्ही महत्वाकांक्षी असाल तर जगात अशक्य असं काही नाहीये. संजू राठोड. काय गीत रचना आहे. ओ या वेळेला मात्र चारे मुंड्याची ईद केलंय का. अनप्लेबल बॉल. हलुवार पद्धतीने बॉलला रीड करू शकला नाहीये फलंदाज. डिफेन्सिव्ह पवित्रा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र नक्कीच घेतला आणि एकच जा मिळाली आहे. आतापर्यंत मात्र नक्कीच व्ही.के. प्रतिष्ठान एएनएम रायगडची गोलंदाजी पथ्यावर पडताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 10. दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, बॉलिंगचं अनालिसिस पाहिलं तर फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रसन्न पाटील. तिसरं षटक अंगद. इनामपुरी एक्सप्रेस म्हणून त्याची एक वेगळी ओळख. जलद गतीने चेंडू फेकण्याची क्षमता असणारा गोलंदाज. यावेळेला मात्र गॅप शॉट सिलेक्शन न फटका सजवला. डीप कव्हर्स आणि स्वीपर कव्हरच्या मधून बॉलला सरळ छेदून भेदून सीमारेषा पार भिरकावून दिलाय. अगदी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहिलं. जागेवरनं बॉलला रीड केलं, लाईन रीड केली, हलक्या हाताने फक्त ढकलून दिलं. ओ पहा पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगला खरं तर शॉट सिलेक्शन, चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. अखेरीस पहिला चौकार बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अकाउंटवर पाहायला मिळालाय. बॅट्समन अभिषेक अंगणेच्या अकाउंटवर पहिला चौकार पाहायला मिळालाय. रणसंख्या 18. अंगद पाटील यावेळेला मात्र लाईन थोडी मिस करतोय. पंच गुरुनाथ पाटील सर आम्हाला अपडेट करतायत. इट्स अ वाईट बॉल कॉल. वाईडने एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19 ऑन द स्कोर बोर्ड नाव. धावा. यावेळेला मात्र नक्की जोरकस मारायचा होता. इथेही लाईन खराब आहे असंच काहीसं अपडेट करत असताना गोलंदाज थोडीशी लाईन मात्र नक्कीच मिस करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
यावेळेला सलगचे 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. SN ग्रुप धारावे आयोजित स्वर्गीय अण्णा म्हात्रे चषक 2025 सूरजजी म्हात्रे यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं या स्पर्धेला मात्र लॉन्च केलं गेलं. यावेळेला जोरकस मारलाय. टायमिंग आहे का? आहे. आणि ताकद सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. ताकद आहे. त्या ताकदीचं प्रदर्शन करत असताना बॅट्समन अभिषेकच्या बॅटमधनं आलाय. या इनिंगचा दुसरा षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं रणसंख्या पोहोचली ती तब्बल 26 या आकड्यावर. 26. थोडीशी लई बिघडली. त्याच्यानंतर मात्र नक्कीच एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते व्हेरिएशन तो चेंडू मधला चांगला रीड केला. अँटिसिपेशन फार चांगलं आहे अभिषेकचं. याही वेळेला मात्र जागेवरनं पिक करायचं होतं बॉल. याला टॅप झाला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू बसला नाहीये. थोडेसे नाराज, कारण हाफ ट्रॅकर चेंडू पुलचा फटका सजवायचा एक संधी होती. कन्व्हर्जन जमलं नाहीये बॅट्समन अभिषेकला. अंगद पाटीलने केलेले हे छोटंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्क्वॉडवर आपण थोडी नजर सुद्धा टाकणार आहोत. इथे सुद्धा टायमिंग चुकलं गेलंय. एक मिळणार दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु इथे बॉल गेलाय तो सूरज पाटीलच्या मगर मिडीमध्ये. एक मिळणार. एक न रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 27 या आकड्यावर. भांडूप स्ट्रायकर्स त्यांच्या विरोधात VK प्रतिष्ठान NM रायगड असा विद्यमान सामना आपण एन्जॉय करताय. मॅच नंबर 3 मध्ये जो जिंकेल तो थेट पोहोचेल फायनल मध्ये आणि एका ट्रॉफीला गवसणी घालण्यासाठी ही चालून आलेली एक सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रायगडचे धुरंधर आपल्याला पाहायला मिळत आहेत. VK प्रतिष्ठान NM रायगडच्या वतीने खेळ करत असताना रायगड आणि नवी मुंबई असं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. फिगर्स रोल केल्या. बॉलला रीड केलंय. आउटस्टँडिंग स्ट्रोक प्रेझेंटेड बाय राहुल चौधरी अँड द फर्स्ट 6 ऑफ द इनिंग बाय राहुल. आणि या 6 रन संख्या पोहोचली 34 या आकड्यावर आफ्टर 3 डिझेल. डीजे मास्टर्स सुद्धा मत आता रंगात येत असताना पाहायला मिळतील. माहोल बनवतायत. रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा ऑफर असणार आहे बघा. संदेश श्रीकोंडे, राहुल बोर्डे, सुनील कांबळे प्रत्येकी 100 रुपये म्हणजेच आयवा कॅससाठी प्रत्येक झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार. फक्त रसिक प्रेक्षकांना. ते खेळाडू नसायला हवेत. एकच अट असणार आहे. आणि प्रेक्षकांना सुद्धा काही ना काही मात्र नक्कीच स्पर्धेतून घेऊन जाता येईल. नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या क्रिकेटची भव्यता आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे मात्र नक्कीच काही क्षणामध्येच जेवणाची सुद्धा व्यवस्था होईल. आज दिवसभरामध्ये मात्र नक्कीच सर्वांसाठी पुन्हा एकदा मोफत जेवणाची व्यवस्था केलेली आहे. यावेळेला जागेवरनं पिक केला बॉल ऑन साइडला ऑन ड्राइव्ह डीप काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करतोय. ताकद आणि त्या ताकदीचं प्रदर्शन करत असताना अभिषेक आंगणे फायर पॉवर बॅट्समन अँड दिस इज थर्ड 6 ऑफ द इनिंग फॉर बॅटिंग टीम भांडूप स्ट्रायकर्स.
क्रिकेटचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतोय. विरोधाभास का? कारण दुसऱ्या षटकामध्ये आपण जर का बघितलं तर प्रसन्न पाटील आला होता. 3 चेंडू डॉट काढले होते अभिषेक अंगणे या फलंदाजाला आणि आता मात्र तोच फलंदाज पहिल्याच बॉलवर चांगलाच खरपूस समाचार घेतोय. त्याच्याकडे असलेलं खरं तर फटक्यांचं स्किल आज मात्र नक्कीच इम्प्रेस करतोय नवी मुंबई नगरीला. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार 10 चेंडू 24 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतंय. प्रसन्न पाटील त्याच्याकडे आहे वैविध्यता, गुणवत्ता. तो कमबॅक करून देईल का? याही वेळेला बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये अँड दिस टाइम मिस टायमिंग स्ट्रोक डिक्लेअर झोन कडे गेलाय. हावरे मॉल कडे मात्र मार्गक्रमण होत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 1-1 न धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल. ती मात्र आता एक सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ती भांडूप स्ट्रायकर्स या टीमची. भांडूप स्ट्रायकर्स कडनं मात्र नक्कीच पहिले सलामीचे फलंदाज आतापर्यंत विकेटच्या शोधात, परंतु विकेट अजूनपर्यंत मिळवता आली नाहीये. इथे बॅट फिरवली आहे परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पुन्हा एकदा स्विंग आणि स्पिन बीट केलं अंगत खरं तर प्रसन्न पाटीलनं. टावखुरा त्याचे गोलंदाज तशी फार आकर्षक. चांगला रिदमिक बॉलिंग ऍक्शन, फ्रंट फुट लँडिंग, अचूक लाईन लेंथ, दिशा, सर्व काही गोष्टींवर चांगला कंट्रोल. यावेळेला फ्लेक केलं होतं बॉल. इथे मात्र बॉल टर्न झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लग रिजन मध्ये. बिलकुल एक के सिवा और कुछ नहीं, जस्ट अ सिंगल. 1 न रणसंख्या पुढे जाईल. यावेळेला मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाजानं दाखवून दिलं त्याच्याकडे असलेली स्किल, आर्ट, त्याच्याकडे असलेली वैविध्यता आणि चेंडू वळवण्याची क्षमता, आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स एक्झिक्यूट करत असताना चांगलं प्रेझेंट केलं स्वतःला प्रसन्न पाटीलनं. 4 चेंडू आतापर्यंत 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. यावेळेला स्विंग अँड अ मिस. दिस इज क्विक, दिस इज क्लेवर बॉलिंग. वाव, जबरदस्त अटॅक. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मैदानावरची हलकी माती हाताला लावून मात्र चेंडू वळवतोय प्रसन्न. इथे पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि बॉल याही वेळेला टर्न झालाय. इथेही बाउंड सरप्राईज केलंय ते गोलंदाज प्रसन्न पाटीलनं. हो, जवळजवळ हातभर वळवलंय चेंडूला आणि 2 चेंडू डॉट फेकत असताना चौथ्या षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 षटकांच्या अखेरीस रणसंख्या पाहायला मिळतीये ती 42-42. पुणे आणि AB सामर्थ्य टीम मालेगाव भिवंडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की आपण टॉस साठी लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचं आहे टॉस. सो हा पहिला सामना मात्र 6 षटकांचा असणार आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्या. शेवटचा अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक मयूर वाघमारे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो मागच्या मॅच मध्ये ज्यानं चांगलं इम्प्रेस केलं होतं, अगदी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून नाव लौकिक देवत एक्सप्रेस मिस्टर मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन अ स्ट्राइक मिस्टर राहुल चौधरी. पहिला बॉल अराउंड द विकेट, पहिलाच बॉल खोल टप्प्याचा, बॉल बॅक ड्राईव्ह, चांगलं इम्प्रेसिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये.
शेवटचं षटक म्हणजे हाणामारी, शेवटचं षटक म्हणजे आक्रमण, शेवटचं षटक म्हणजे तोडफोड मारझोड, शेवटचं षटक म्हणजे चौकार षटकार. परंतु या शेवटच्या षटकामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज लॉन्च केला आपल्या टीमनं, VK प्रतिष्ठान NM रायगड या टीमनं. आणि शेवटच्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू पथ्यावर पडत असताना 2 चेंडू फक्त 1 धाव, शेवटचे 4 चेंडू किती धावा जमवल्या जातील, किती चौकार येतील, किती षटकार येतील. मयूर वाघमारे समोर आहेत अभिषेक आंगणे. ही चांगली कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. इन स्विंगिंग बॉलिंग, अंगाचा वेध घेतो बॉल. लेग स्टिकला जरी असला तरी गती चांगली होती. अगदी आपण पाहिलं तर मात्र अगेन्स्ट द स्पिन खेळून काढण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र फसला गेलाय. पुन्हा एकदा एज लागलाय. बॉल गेला डिक्लेअर झोन कडे. प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे बघा. प्रत्येक चेंडू गणिक जरी 1 धाव गेली असली तरी सुद्धा चंदू शेट्टे सर, अंगद पाटील जाता येतं, प्रसन्न पाटील जातात की ही मॅच फार महत्वाची आहे. इथून जिंकला तर किमान 1 ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. म्हणजेच काय, क्वालिफायर मॅच आहे. उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनलची लढत पाहायला मिळतीये. जो जिंकणार तो जाणार पुढे फायनल मध्ये, थेट क्वालिफाय होणार. VK प्रतिष्ठान NM रायगड की भांडूप स्ट्रायकर्स. शेवटचे 3 चेंडू असतील. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. दॅट शुड बी टेकन. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल and a wicket down. Abhishek Angne back to the dugout. श्री श्रीनिवासजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये देवते एक्सप्रेस, रायगड एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा मयूर वाघमारे. मयूर वाघमारेचा इतिहासात त्याच्या क्रिकेटच्या परफॉर्मन्सचा जर का आपण उल्लेख केला तर मात्र नक्कीच नेहमीच त्यानं इम्प्रेसिव्ह खेळ केला. यावेळेला मात्र तडाखे बंद, पहिल्याच बॉलवर आक्रमण. सन ऑफ अ सॉइल याच मैदानावर घडला आणि याच मैदानावर अप्रतिम खेळ करतोय मिस्टर भावेश नाईकच्या मॅटमधून आलाय हा पहिला वार. 6 धावांचा लांबच लांब, उंचच उंच षटकार. आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं एक विशेष आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय, युवा नेता आणि खरं तर डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व सूरज अनंत म्हात्रे यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करतोय वॉर्म हार्टेड वेलकम, सहर्ष मनस्वी स्वागत. SN ग्रुप दारावे आयोजित स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक 2025 पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल प्लस धावा मिळतील 2 म्हणजे 3 धावांचा बोनस. इथे बॅट फिरवली होती. अ फेअरलेस अप्रोच साठी ओळखला जाणारा भावेश नाईक. भावेश नाईकच्या बॅटमधनं या स्पर्धेमध्ये आलेलं ते अर्धशतक अजूनही आपल्याला डोळ्यासमोर आहे. कालही आपण पाहिलं तर मात्र 2 अर्धशतक पाहायला मिळाली. पहिल्या दिवसामध्ये 3 अर्धशतक, एकंदरीत 5 अर्धशतक. फ्री हिट बॉल, फ्री हिटच्या बॉलवर तितकं कन्व्हर्जन जमलं नाहीये. यावेळेला मात्र अतिरिक्त उसल्या आणि अतिरिक्त गतीनं बीट केलं मयूर वाघमारेनं. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 53 आणि अखेरीस पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय. 5 षटकांच्या अखेरीस 53 आणि 54 धावांचं एक फायटिंग टोटल उभारलंय ते भांडूप स्ट्रायकर्स या टीमनं. हे टार्गेट मात्र कशा पद्धतीने चेस केलं जाईल, या टार्गेटला चेस करण्यासाठी फलंदाजी क्रम मधील खरं तर VK प्रतिष्ठान NM रायगड या टीमची रणनीती, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि बॅटिंग ऑर्डर कशी राहील आणि संपूर्ण मॅच मध्ये या मॅचची कहाणी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण करू मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करू पुन्हा एकदा महाराष्ट्राचे खरं तर सुप्रसिद्ध समालोचक, अगदी या संपूर्ण स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी आज त्यांनी विशेष वेळ दिलाय. आपण करतोय वॉर्म हार्टेड वेलकम चंद्रकांत शेट्टे सरांचं आपण वेलकम करूया आणि जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी.
चला, मुख्य प्रवेशद्वार आहे ना या मैदानाचं, जिथे मात्र एका बाजूला फुटबॉलचं ग्राउंड आहे आणि एका बाजूला क्रिकेटचं क्रीडांगण आहे. तिथे मात्र 4 व्हीलर कार्स आणि बाईक्स पार्क केलेल्या आहेत. अगदी त्या अस्ताव्यस्त पार्क केलेल्या आहेत. मालक जे कोणी असतील त्यांनी लगेचच त्या गाड्या काढाव्यात आणि दुसरीकडे जिथे पार्किंगसाठी तुम्हाला प्लॉट दिलेला आहे तिथे मात्र तुम्ही पार्क कराव्यात. सृजन नागरिक म्हणून या गोष्टीची आपण दखल घ्या. ज्या कोणाच्या कार असतील, कारण काही क्षणामध्येच खरं तर संदीपजी नाईक साहेबांचं इथे शुभ आगमन होणार आहे आणि त्यांचा गाड्यांचा ताफा सुद्धा इथे येणार आहे आणि त्यामुळेच की काही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून गाडींचे जे मालक असतील त्यांनी लवकरात लवकर तिथे जा आणि गाड्या आपण मूव्ह करा प्लीज. चला, मॅच नंबर 4 मध्ये 2 टीम्सना आपण पाहणार आहोत. श्री तेज 11 चरोली पुणे आणि AB सामर्थ्य मालेगाव भिवंडी या 2 संघांना आपण पाहणार आहोत. करूया आपण नाणेफेकीचा कौल. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरजजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. टेल आणि हेड अशा नाण्याच्या 2 बाजू. हु विल कॉल? हेड इज द कॉल and tail it is. Toss जिंकलात कॅप्टन. टॉस जिंकलात. व्हॉट विल बी युअर डिसिजन? 6 षटकांचा सामना असणार आहे. कॅप्टन प्लीज जॉईन विथ अस. विल हॅव स्मॉल चॅट विथ यू. अगदी टॉस जिंकलात, काय असणार आहे डिसिजन प्रथम दर्शनी? सर, प्रथमतः आम्ही बॅटिंग करू, थोडं सोपं जाईल. कसं वाटतंय एकंदरीत ॲटमॉस्फिअर, लॉन ओव्हर द ग्राउंड, गवताचा गालीचा आणि या संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण म्हणजेच खरं तर रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये तितक्या वेळेला ही कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी बाईक सुद्धा आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. एकंदरीत हे आयोजन कसं वाटतंय? सर, खरंच खूप छान वाटतंय आणि इथलं ग्राउंड पूर्ण ग्रीनरी आहे, तर खेळायला पण खूप भारी वाटेल. शुभेच्छा असतील कॅप्टन तुम्हाला. कॅप्टन, तुमच्याकडे मला वाटतं बॅटिंग आली आहे, अर्थातच 6 फिल्डिंग करण्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट केले, कारण अपोजिट टीम कॅप्टन धाडसे डिसिजन घेतलाय. एकंदरीतच तुम्हाला काय सांगता येईल या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आणि या खेळामध्ये खेळ करत असताना संपूर्ण स्क्वॉड कशी आहे तयारी? फिल्डिंगच घेणार होतो फर्स्ट ऑफ ऑल आणि टॉस हरला मला फिल्डिंगच भेटली, मनासारखं झालं. ऑर्गनायझेशन खूप चांगलं केलं आहे आणि पहिली टुर्नामेंट आहे रबर बॉलची नवी मुंबईची, तर खेळायला मजा येईल. क्रिकेट रसिकांना नवी मुंबईकरांना क्रिकेटचा आनंद देता येईल का? तुमची फलंदाजी गोलंदाजी अगदी ऑल इंडिया ओपन म्हटलं ना की मग रणधुरंदर. हां, साईड चांगली आहे भिवंडीची आणि आम्ही ट्राय करू सगळ्यांना मस्त एन्जॉय करायला. थँक्यू. शुभेच्छा असतील तुम्हालाही. आणि जाऊया आपण थेट आणि जेवणाचे खरं तर काउंटर्स चंदू शेट्टी सर आपण पाहतोय. 3 दिवस ही स्पर्धा इथे रंगत असताना प्रथमच नवी मुंबईमध्ये अशी ही कॉन्सेप्ट पाहायला मिळते जिथे खरं तर क्रिकेटसोबत जोडणाऱ्या प्रत्येक घटकाला जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी असणार आहे. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं, कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 500 जणांचं म्हणजेच काय तर व्हेज आणि नॉनव्हेज अशा कॅटेगरीमध्ये जेवण पाहायला मिळालं. आणि आज खरं तर रसिक प्रेक्षकांना, खेळाडूंना या स्पर्धेसोबत जोडले गेलेले प्रत्येक घटकाला मात्र नक्कीच कोलंबी आणि मटनचा सुद्धा आस्वाद मिळणार आहे. म्हणजे ही महत्त्वाची बाब. त्याहून पलीकडे चंदू शेट्टी सर अजून एक गोष्ट सांगता येईल. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा चिठ्ठ्यांद्वारे खरं तर प्रेक्षकांपैकी एकाला आपण बायसिकल खरं तर दिली होती. कालही आपण दिली आणि आजही खरं तर 50 ते नशीबवान खरं तर रसिक प्रेक्षक त्यापैकी एक त्यांना मिळणार संध्याकाळच्या सत्रामध्ये ती नशिबाचा कौल मिळालेली बायसिकल. धन्यवाद. आपण कराड गावचा गोड आवाज ऐकत होतात नितेशजी भोईर सरांचा. SN ग्रुप आयोजित स्वर्गीय अनंत म्हणजेच अण्णा म्हात्रे चषक 2025 आपण पाहत आहात. नुकतंच या ठिकाणी आगमन झालं. युवा नेते समाजसेवक सूरजदादा अनंत म्हात्रे यांचं आगमन झालंय. दादा, आपलं हार्दिक स्वागत. आणि घेऊन जातोय तुम्हाला आजच्या दिवसातील एका महत्त्वपूर्ण मॅचकडे, ज्या ठिकाणी 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी मांडूप स्ट्रायकर आणि विरोधात जर पाहिलं तर विके प्रतिष्ठान NM रायगड. मॅचला सुरुवात. पहिला बॉल टप्पा पडतोय, बॉल गरकन फिरतोय आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. अमित नाईक पहिल्याच बॉलवर आउट.
हाही एक बलाढ्य संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे या मॅचला मजा येणार आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत हिट आणि फिट खेळाडू योगेश पवार, महाराष्ट्र रणजीपट्टू मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पेन पासून त्यांचा सुरू झालेला प्रवास आखाती देशांपर्यंत पाहायला मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये देखील मोटरसायकल जिंकण्याचा कारनामा ज्यांनी केलेला, आणि आजही एक मोटरसायकल आहे, कुणाला मिळणार याची देखील चर्चा आहे एसएन ग्रुपच्या या भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून. फकीरा पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला गोलंदाज यश मिळवतो ना, एक वेगळा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला असतो. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला आल्या पहिलाच बॉल समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. यावेळेला काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, म्हणजेच उलटा दुसरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल येतोय 7 धावा धावफलकावर. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि त्याचा दबाव कुठेतरी नाही येऊ द्यायचा, ही रणनीती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज मात्र धारावी गावात येताना पाहायला मिळत आहेत. एसएन ग्रुपच्या या भव्य दिव्य आयोजनाला पाहायला मिळत आहेत. हो, आता कमी गतीने बॉल मात्र या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले. आणखीन एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला फकीरा यांच्याकडून. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. चांगली गोलंदाजी, आत्मविश्वास वाढलाय. त्याचं कारण आहे सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता भांडूप स्ट्रायकरसाठी अगोदरच्या मॅचमध्ये. यावेळेला हा बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय. 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 8 धावांवर. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 26 बॉलमध्ये 46 अजूनही करायचे आहेत. मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नवी मुंबईची या पावसाळी हंगामातील पहिली मोठी स्पर्धा, म्हणजे अजूनही शिरवणे आहे, तुर्बेगाव आहे, या स्पर्धा जरूर आहेत, परंतु धारावीकरांनी धमाल उडून दिली आहे. 3 दिवस एक भव्य दिव्य, अगदी प्रेक्षकांच्या जवळपास 501 प्रेक्षकांनी 2 दिवस जेवणाचाही आस्वाद घेतला. शाकाहारी मांसाहारी पद्धतीचं जेवणही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि मोटरसायकल दिली जाणार आहे आज, कुणाला मिळणार. यावेळेला हा बॉल बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, म्हणजे ती 9 धावांवर. विजयासाठी धावांचं लक्ष आहे ते 5 ओव्हरमध्ये 54. 25 बॉल 45. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. धारावी गावचं एक जबरदस्त असं क्रीडांगण आणि त्याच्यामध्ये एसएन ग्रुपची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सूरजदादा म्हात्रे यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. राहुल चौधरी तिकडे पोहोचतायत. मोठी विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे दिले. दोन्ही सलामीवीर माघारी पाठवलेत आणि भांडुपकर म्हणतायत हा सामना आम्ही सोडलेला नाहीये, सामना ऑन आहे. विकेट. पाहायला मिळाली. 9 धावा आल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही ही मॅच ऑन आहे. 4 ओव्हरमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 45. सामना रंगतदार होणार आहे. अखिल भारतीय तारे सितारे आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य सुर्वे, डीएन नगर अंधेरी मुंबईचा हा गोलंदाज. समोर योगेश पवार आहेत. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा
कस्टमसाठी खेळताना पाहायला मिळतात गोलंदाज. तर डी.वाय. पाटीलसाठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळले महाराष्ट्राचे रणजीपट्टू बॅटिंगसाठी योगेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. वळलेला बॉल या ठिकाणी वळायचा होता स्क्वेअर लेगला, परंतु जातोय समोरच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. मी तेच म्हटलं की इकडे खेळणं तेवढंही सोपं नाहीये. बऱ्याचदा बॉल थांबून येतोय, बॉल जास्त वळतोय, या गोष्टी खूप निर्णायक राहत आहेत. दुसरी ओव्हर सुरू आहे, 11 धावा. एक जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त आयोजन देखील पाहायला मिळत आहे. SN ग्रुप धारावी गावचं हे भव्य दिव्य आयोजन. ऐश्वर्य सुर्वे समोर जर पाहिलं तर अक्षय पवार, सावळेगाव, रायगड. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. बॉलने घेतलेली उसळी, अप्रतिम गोलंदाजी. येणारा एक एक डॉट बॉल खूप निर्णायक असणार आहे. सामन्याचं गणित बदलवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. भांडूप स्ट्रायकर फायनलला जाणार का, की विके प्रतिष्ठान NM रायगड फायनलला जाणार? कारण चालू असणारा सामना हा सेमीफायनलचा सामना आहे. भव्य दिव्य आयोजन. SN ग्रुप आयोजन म्हटलं तर शिस्तबद्धता, आयोजन म्हटलं तर भव्य दिव्यता ही देखील पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस बॉल वेगात केलाय, रेडी नव्हते या फुलटॉससाठी. बॉल समोरच्या दिशेने जातोय. 22 नाईक आलेत तिकडे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मार्ग असत आहे. थोडासा दबाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे 2 विकेट आल्यात, परंतु दबावाला कसं हटवायचं या बॅटरना माहिती आहे. यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, ओव्हर पिच आला आणि योगेश पवार यांनी केलेला प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला. षटकार या ठिकाणी खेळलाय. 18 धावा धावफलकावर. ऐश्वर्य सुर्वे समोर योगेश पवार आहेत. यावेळेला थोडासा वेग वाढवला ऐश्वर्य यांनी. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 19 वर जाईल. खूप चांगलं काम मात्र या ठिकाणी क्रिक लाईव्हची टीम देखील करते आणि विविध अँगलने, विविध कॅमेऱ्यानिशी. क्या बात आहे. दोन्ही दिवस जर पाहिलं तर 1-1 लाख लोकांनी या स्पर्धेला पाहिलंय. आता हा बॉल टर्न झालाय. टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगलं, ज्याचा उल्लेख केला की या विकेट जरी सिमेंटची दिसत असेल, बॉल जरी रबराचा असेल, बॉलला टर्न मोठा आहे आणि या सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉल वळतायत. क्रिक लाईव्हच्या टीमचं देखील आम्ही कौतुक करू. 19 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. सेमी फायनलची मॅच. यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल आणि इकडे पुन्हा एकदा एका धावेसाठीचा फटका पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 20 आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 3 ओव्हरमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 34. मॅच बनू लागलेली आहे नितेश सर. 18 बॉलमध्ये 34 अजूनही पाहिजेत. 2 विकेट गेलेल्या आहेत, परंतु योगेश पवार यांच्या बॅटमधून आलेला षटकार आत्मविश्वास देणारा राहिलाय. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार देखील येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि आज ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट म्हणजे क्रिकेट पहा कोणत्याही पद्धतीचं असू देत, त्याच्यात एक वेगळी मजा आहे. काल देखील थोड्या वेळासाठी आपल्याला वाटलं होतं आता भारतीय टीमला 101 धावांची लीड मिळते की काय, परंतु जशी विकेट गेली आणि सामना मात्र अगदी तेवढ्याच धावसंख्येपर्यंत येताना देखील पाहायला मिळाला होता. म्हणून मजा प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आहे. रबर बॉलमध्ये आहे, टेनिस बॉलमध्ये आहे, प्लास्टिक बॉलमध्ये आहे, लेदर बॉलमध्ये आहे, वन डे क्रिकेटमध्ये आहे, T20मध्ये आहे, टेस्टमध्ये तो थोडीशी जास्त मजा आहे. आणि आता आपल्या रबर बॉलचं क्रिकेट नवी मुंबईमध्ये आपण पाहत आहोत. 18 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. महाराष्ट्र रणजीपट्टू मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पवार. 2 पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवत आहेत, ज्यांनी नुकतीच मान्सून सुपर सिरीज देखील गाजवली होती अक्षय पवार यांनी. परंतु गोलंदाजीसाठी येत आहेत अर्षद चौधरी, भांडुमचा युवा वेगवान गोलंदाज. मुंबई रेनी चॅम्पियनशिपमध्ये ज्या खेळाडूने अक्षरशः स्टंप तोडला होता, एवढा वेगवान गोलंदाजीसाठी सध्या प्रसिद्ध आहे. सफाळीच्या स्पर्धेत देखील मॅन ऑफ द मॅच घेतला होतं. अर्षद चौधरी भांडुप बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉलमध्ये 34 पाहिजेत. मॅच जबरदस्त होईल.
हा बॉल थोडासा मागे आपटला, उसळी जास्त घेतली, व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. 18 बॉलमध्ये 33 अजूनही पाहिजेत. एका टीमला डॉट बॉल पाहिजे, विकेट पाहिजे, एका टीमला षटकार पाहिजे, चौकार पाहिजे आणि धावा सुद्धा पाहिजे. जो जिंकणार तो मात्र या मानाच्या स्पर्धेची फायनल खेळणार. वा, क्या बेला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, परंतु आताही व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणि यस, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पंचांच्या निर्णयाला दाद मागितली आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. साई स्पोर्ट्स जुईनगरचे सर्वे सर्वा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मालिकावीरासाठी एक बॅट देखील साई स्पोर्ट्स जुईनगरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब, आपलं हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम असणार आहे. योग्य बॉल कळवला जातोय आणि समीकरण मात्र या ठिकाणी पुन्हा बदलताना पाहायला मिळणार आहे. एका बॉल नंतर समीकरण बदलेल. प्रेक्षकांना चुरस पाहिजे, प्रेक्षकांना चांगली मॅच पाहिजे, प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणाऱ्या मॅच पाहिजेत आणि SN ग्रुपची ही स्पर्धा त्यासाठीच आहे. प्रेक्षकांच्या अगदी तिन्ही दिवस जेवणाची देखील व्यवस्था, शाकाहार मांसाहार सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी नाही तर प्रेक्षकांसाठी सुद्धा नवी मुंबईत ही एक गोष्ट महत्वाची असते किंवा बऱ्याच स्पर्धांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. 17 बॉल 33 असाचा हा बॉल वेगवान होता, परंतु आता ऑप्शनच्या बाहेर अंपायर या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. समीकरण बदलतंय. 17 बॉल 32. काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये? एखादा षटकार विके प्रतिष्ठान NM रायगडला मॅच मध्ये घेऊन येईल, ते एखादी विकेट पुन्हा एकदा भांडूप शाईकरला देखील मॅच मध्ये घेऊन येईल. सूरजदादा सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत. छोट्या छोट्या गोष्टी स्वतःहून मात्र निहाळल्या जात आहेत. यावेळेला उसळता बॉल आणि या फटक्यांसाठी तर प्रसिद्ध आहे हा खेळाडू. बॉल उसळते टाकले, त्याला समोर बॅडमिंटनचं रॅकेट फिरवावं ना तसा फिरवतात. षटकार. सोळा बॉल 26. सामना संपलेला नाहीये. अक्षय पवार चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाचे आवडते काही खेळाडू असतात, प्रत्येकाचे आवडते काही टीम असतात, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा मैदानात येत असतात. चला आज याला पाहायला जाऊयात. भिवंडीचे खेळाडू देखील या ठिकाणी दाखल झालेत. जयेश पाटील यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला महेश नानगुडे, श्रीतेज 11 चरोली पुणे, AB सामर्थ्य मालेगाव म्हणजे आकाश बेडसे आणि कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला हो यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून अक्षय काय मारला यार, जबरदस्त फटका, सिक्सर. षटकार खेळले बॅक टू बॅक. या मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळाले. अक्षय पवार आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही स्ट्रोक जर पाहिले नाही का वेगळ्या दर्जाचे पाहायला मिळाले. अक्षय, फुटबॉलच्या ग्राउंडवर आपण प्रॅक्टिस वॉर्मअप करायचा नाहीये. थोडेसे सूचना आहेत आयोजकांच्या, त्याची नोंद आपण घ्यायची प्लीज. पंधरा बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. पहिला सेमीफायनल, दुसरा डाव म्हणजे यातून एक टीम फायनलला जाईल आणि दुपारच्या गटातील पहिला सामना पुणे विरुद्ध या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे मालेगाव. AB सामर्थ्य आणि श्रीतेज 11 चरोली पुणे.
यावेळेला आणखीन एक, याही वेळेला बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. काय बॅटिंग सुरू आहे. लगातारचा तिसरा बॉल सीमारेषा पार होताना पाहायला मिळतोय. अक्षय पवार आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवताना पाहायला मिळाले. वा अक्षय वा, दर्जेदार कामगिरी. 3 फटके 3 वेगळ्या धाटणीचे पाहायला मिळाले. असद चौधरी सारख्या वेगवान गोलंदाजांवर तुटून पडलेत. आणखीन एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. समोरच्या दिशेने स्ट्रोक जातोय आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. या मॅचला लवकरात लवकर संपून कदाचित दुसरी मॅच खेळायला जायचंय की काय अक्षयला. एवढ्या वेगात बॅटिंग सध्या करतायत. चौकार. तेरा बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. यावेळेला उसळी थोडीशी पाहायला मिळाली, टर्नही पाहायला मिळाला आणि आता 2 ओव्हर बाकी आहेत म्हणजे 12 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. अक्षयने या मॅचचं गणितच बदलून टाकलं. या ओव्हर मध्ये लगातारचे 3 षटकार मारून 12 बॉल मध्ये 10 पाहिजेत. ऐश्वर्य सुर्वे पुन्हा एकदा त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलाय. सामना झुकला एका बाजूला परंतु संपलेला नाहीये. उसळी होती या बॉलला. एका वेगळ्या पद्धतीने बॉल थोडासा काही वेळा थांबून देखील येतोय. त्याचा अंदाज घेतला. बॉलला कव्हर्सला ढकललं. 1 रन मिळणार आहे आणि आता 11 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आणि विके प्रतिष्ठान, विक्रांत केने प्रतिष्ठान, NM रायगड या टीमला नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची मागणी उसळीसाठी करण्यात आली आहे. नो बॉलसाठी. नो बॉल. अतिरिक्त उसळी होती त्याचाच या ठिकाणी फटका बसताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऐश्वर्य सुर्वे. 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अक्षय हा बॉल पुन्हा एकदा उसळी असताना बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. नो बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी घोषित केला जातोय. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असेल, विविध पारितोषिकं असतील, अगदी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, हा तामझाम असेल, हे सगळं काही लाजबाब आहे. वेगात बॉल मात्र येताना पाहायला मिळाला परंतु भाग्यशाली राहिले. 1 धाव गोशांकित क्षेत्रात चेंडू जातोय. 10 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. अक्षयची अप्रतिम कामगिरी. 24 वर बॅटिंग करतायत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. पॉईंटच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु 1 धाव तिकडे मिळेल. पाठीमागे गोशांकित क्षेत्र आहे त्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळाला. 9 बॉलमध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आमचे दोन्ही गुणलेखक खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. अतिशय प्रत्येक गोष्टीची काळजी म्हणजे धीरज भोईर यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे आणि ही स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरील देखील यशस्वी होण्यासाठीचे अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. यावेळेला स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्यात आलाय. समोरच्या दिशेने मारला गेला हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला खरा आणि कव्हर्सला मार्गस्थ होतोय आणि या मॅचला जिंकला गेलेला आहे. अंतिम फेरीत दाखल होतोय विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली NM रायगड. अगत पाटील, प्रथमेश पाटील आपलं देखील अभिनंदन. आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय हा संघ.
विजयी संघाचं अभिनंदन. तर भांडूप स्ट्रायकर आपल्याला पुढल्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. हा, जेवणाशिवाय कुणी जायचं नाहीये. सगळ्या टीमच्या, त्यांच्या समोर बरोबर आलेल्या समर्थकांच्या आणि सगळ्या प्रेक्षकांच्या सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यांसाठी ही व्यवस्था अगदी आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे कोळंबी